मित्रांनो, आपण आलोय बच्चेरी पेलिवच्या जवळ जे असणारे बच्चेरी मित्रांनो. आणि एक वासरू आहे मित्रांनो. अनेक लोकांच्या म्हणजे त्या वासरावर नजर आहे त्या. आणि जर वासरू जर बघितलं मित्रांनो तर लांबच्या लांब म्हणजे अगदी जे पांढरं सोन आहे एक प्रकारे. आणि जर त्याचा मित्रांनो हम्म, पळ बघितला तर भली भली म्हणणार की बाबा कुठनं आणलंय वासरू किंवा विकायचं आहे का असं विचारणार. असं वासरू आहे मित्रांनो. अनेक लोकांची इच्छा होती ही वासरू देते का बघा धना बाबा, म्हणजे इथपर्यंत लोकांच्या हे आहे. वासरू जे पळतोय मित्रांनो, पण आता सध्याला मी तर म्हणतो ह्याच्या एवढं आदत स्पीडचं नसेलच. एवढं आदत स्पीडचं आहे मित्रांनो हे. म्हणजे मी म्हणत नाही की दुसऱ्याचं कमी पळतं वगैरे, पण ही लय स्पीड लावतोय मित्रांनो. गट काढला, मला वाटतं मी बघितलेलं किती, मला लय दिवस मी ह्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे अगदी नंबर नाही भेटला आपलं, त्या दिवशी बोलणं झालं ज्यावेळेस पुजारवाडीच्या मैदानात बोलणं झालं. पुजारवाडीच्या मैदानात किती वेळात पाहिलं? 27 इटकीच्या 27 मी गट काढला. हा. सेमीला काय मी मंगळवेढा मंगळवेढा. हम्म. किती दिवसाचा असताना घेतलेलं? 9 महिन्यात असताना घेतलं. 9 महिन्याचं असताना. बर, मागणी बिगणी येते मागची? मागितलंय हम्म. पण आपण नाही म्हणून सांगितलं त्याने मागितलं. बर, काय हो म्हणजे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, वासराचं जर काय म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट जर ह्याचं पाय बघितलं, पाय बघा, म्हणजे मजबूत बांधा कशाला म्हणते ती. लांबीला जर बघितलं मित्रांनो, आणि जर गट क्रमांक 27 पुजारवाडी इटकीचा जर बघितला मित्रांनो, टाकूया मुलाखतीत मी, तर तुम्हाला कल वासरू काय म्हणजे हेच आहे. आणि कसं होतं माहिती आहे का, सर्वसामान्य याची आणि म्हणजे ओळख नाही. मला वाटतं नाद किती दिवसाचा आहे तुमचा? आता ह्या नावाच केलाय ना. हा? नाव केला. नवाज नाद. हम्म. परंतु कसं होतं, अडचण कुठे येते त्यावेळेस नवीन नाद आपण करतो त्यावेळेस मला वाटतंय तुम्ही पहिरा मागा गेला माणसं 100% तुम्हाला काय माहिती काय जागा विचारते डायरेक्ट. एक काय हे काय पहिरा तर नाही म्हणा, आता एक पुढच्या मैदानात त्याच्या पुढच्या मैदानात, म्हणजे पुढच्या माणसाला तुम्ही पहिऱ्यासाठी फोन केला तर काय म्हणते ती माणसं? वायदी मागते. वायदी. मग वायदी आणायची कुठनं? आपण असताना गरीब आहे. म्हणजे वायदी मग ती मग डोक्यात काय दुसरी कोंड तयार केलं म्हणजे ती हा. घरची गाडी नाही ना, पण ह्याला स्पीड नाही आवरत. त्याला नाही आवडत. किती आता अजून दाताला कसं आहे, दाताला अजून किती दिवस लावणार नाही दात काय अंदाजे? 3-4 महिने लावत नाही आणखी दात. बघू मित्रांनो, म्हणतात 3-4 महिने, सगळे दात म्हणजे अजून 4-5 महिने 6 महिने तर दात लावत नाही मित्रांनो. 6 महिने दात 100% लावत नाही, कारण गडी तसा हेच आहे. जर त्याचं जर पायाला मजबूत, पायाची रचना लय भारी आहे त्याचं, म्हणजे सगळ्या गोष्टी. आणि गुणाला लय म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, मारत नाही फिरत नाही काय नाही. नाही शांत एकदम. एकदम झोपल्यावर नाही शांत राहत. झोपल्यावर लय उड्या हा. म्हणजे माझं किती जण आहे तुम्ही टीम? मी एकटा जातो चालू, म्हणजे मैदानात गेल्यावर पोरं असतात ते हिथनं एकटाच भरून येतोय? एकटाच जातो. बरं, पिकअप असतं जोडीदार मित्राचं. बर. तर मित्रांनो, मला एवढं सांगायचं आहे की अनेक दावणीला जिथं गेलो, आज अनेक लोक म्हणते धनाभाऊ तुम्ही दावणीला जाता, मग सांगितलं खरं ठरतं. तर एक अंदाज लावलेला असतो. मला एवढंच, ह्या वासराला माझं ओपन चॅनल, ह्या वासराला फक्त म्हणजे मी तर म्हणतो गाळा द्या, पण कसं होतं, पण किती पण स्पीडचा बैल जर लावला तर ही वासरू त्याला 100% गाळा देणार. म्हणजे गाळा देणार किंवा त्याला एक उडी जास्तच पडलं असं वासरू आहे मित्रांनो. तर त्याचं आता ह्या चालू सीझन मध्ये आदत मध्ये अनेक आदत आहेत मित्रांनो, पण ह्याच्या एवढं मजबूत आदत नाही कोण, असं माझं ओपन चॅलेंज आहे. आणि बघू दावणीला दुसरी, चला. मग एवढा नाद कसं काय लागला तुम्हाला? नाद जोडीदार लागलं. बर, शिकून आणले काय? रेट ट्रेस आणले. ह्याचं काय होतं, खाल्लं स्पीड लय तळलंय तळलंय. हा. मग ही गाडी कधी आज कशी जुळवायची? जुळवायचे. आता दुसरं झाले वस्त्र दुसरं झाले ती आदत आहे. त्या साईडला बघा मित्रांनो, एवढा खट्ट मी म्हणत नाही, म्हणजे खरंच एवढा खट्ट बैल नाही. आता मला वाटतं दैवत शेठचा शो होता, मला वाटतं डस्टर, त्या पद्धतीनं बैल आहे. आणि तिकडं ती वासरू पण जोडीदारात आहे. कसं ते घेतलंय आपण आता 8 दिवस झालं. म्हणजे वायदी देण्यापेक्षा वस्तूच खरेदी करायची. बर, कस डावी फुल स्पीड आहे त्याला. डावीनच फुल पिवळ. माझा घरची गाडी आणली कधी?
नाही आता आणलं 8 दिवस झाला पण हाणाचे हाणायचे. म्हणजे शिवण वासरू मित्रांनो चौसा आहे का आता? चौसा आहे. म्हणजे काय नक्की अडचणी काय येते ते? त्याला आता आपण 8 दिवस झाला आणलाय. हम्म. एक फेरा टाकलाय त्या दिवशी घोडीसमोर. कुठल्या गोडीचं? इथं नेमगावला टाकलं. तर मित्रांनो शिवासर आहे ती. म्हणजे काय होते पहिल्याला काय आहे, म्हणजे लोकांना फोन केला की पहिरे देतच नाही ती का वायदी मागते? वायदे मागते पैर देते. पण तुमचं काय म्हणणं वायदी दिली पाहिजे? तुमचं एवढं टॉपचं बैल आहे तुमचं वासरू. वायदेसाठी त्या आमदारात आहे वस्त्र. पण काय तुम गळा दिल 100% देणार. हम्म. 100%. तर मित्रांनो माझं एक मत आहे की बाबा की जर वस्ती बघितली तिथे यायला रस्ता नाही नीट, साईडनं सगळे झाडवण आहे बघा तुम्ही, आणि यायला रस्ता नाही इथं. परंतु हिथला रानवा म्हणायला लागेल, हिथलं जे खडूक आहे हीच म्हणायला लागेल हेच बळ येते वासरासनी, किंवा एक अंग चिरक कशाला म्हणते ती अंग चिरक घेऊ वासर पळते. आणि ना कुठलं ह्याला मला वाटते आता सध्याला एक पोत आपण बनवलंय मित्रांनो, आणि ते पोत मला वाटते आता आणलंय ह्याला. एक प्रकारे किती रिझल्ट देते किंवा किती काय करते आपण बघणार आहे, त्याचा result तुम्ही बघत राहा मित्रांनो. पण वासराचे जर खरंच म्हणजे वासराचं जर ही बघितलं एक घेताना कोणाला नेलं तू? नाही आपण स्वतः केले खरेदी. होय. किती घेतलं काय त्यावेळेस? त्यावेळी 45,000ला घेतलं. 45 9 महिन्यात असताना. तेव्हा कसं म्हणजे आणलं तेव्हा एवढं हे होतं का, म्हणजे रागीट होतं का? कसं होतं? नाही रागीट नाही, असंच स्वभाव. स्वभाव एकदम म्हणजे त्याला एकदम ओळख शांत. लागत नाही काय नाही. काय नाही, एकदम शांत. काय सांगसाल ज्यावेळेस म्हणजे पायरा झाला पुजरवाडीला मला वाटतं तिकीट काढला, वाटत होतं गुलाला होईल आपल्याला? वाटत होतं, पण गाडी पण सेमीला लेट सुटली जरा. हम्म. आणि बैल बी तोंडाला थोडा कमी आला. बर. खालनं निघतानाच बैल बी कमी आला. बर. ह्याला टॉपचा बैल भेटला तर काय काय सांगशील तू? 100% गुलाल करणार. अशी अनेक लोक म्हणते ती माझ्या टॉपचा भेटावा. खरोखर भेटला तर काय करेल वासर? 100% गट का म्हणजे गुलाल करणार. बर. 100%. मित्रांनो वासराचा जे घोड्यावणे सगळ्या शरीर पाहिजे, शरीर त्याचं घोड्यावणे. दुसरी गोष्ट पाय मजबूत आहे, तुम्ही अजून एकदा सांगतो तुम्हाला. आणि ज्या वेळेस ह्याला चांगला बैल घालेल किंवा चांगला बैल भेटेल, आपलं ओपन चॅलेंज आहे ते. आतापर्यंत भरपूर चॅलेंज दिली आपण ह्या वासराला. ओपन चॅलेंज आहे आपलं. ह्याच्या मी म्हणत नाही ह्याच्यापेक्षा जास्तचा, ह्याच्या जोगात जर स्पीडचा बैल लागला तर 1 नंबर करू शकतो. एक अड्ड्यात मी नुसतं गुलालाच म्हणत नाही, 1 नंबर करू शकतो. चला, धन्यवाद.